राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुलाकडची मंडळी आलेली असतात आणि जशी तिथे मुलाकडची मंडळी येतात ना, तसं आता चारुलता खूप जास्त खुश असते. कारण चारुलताला असं वाटत असतं की चला फायनली आपल्या मुलीचं लग्न आता काही वेळातच होणार आहे. आता रोहन आल्या रोहनचं एकदमच दिमागात स्वागत वगैरे केलं जातं. रोहनचं स्वागत केल्यानंतर ना आता इकडे तृप्तीचं बरोबर लक्ष असतं की कोण कोण आलेलं आहे ते. आणि म्हणून मग आता तृप्ती आलेली असतानाच ना इकडे लगेचच बघते की चला नवऱ्याकडची मंडळी आलेली आहेत, तर हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे जिथे आपल्याला आपली बाजू मांडता येईल, आपल्या बाजूने सगळं काही करता येईल असंही आता ठरवलं जात असतं. तेच आता इकडे रोहनची आई, तिला तर पैसे भेटणार असतात त्यामुळे ती खुश असते. कारण तिने ना आधीच ना मामांना ब्लॅकमेल करून ठेवलेलं असतं आणि त्याच ह्याच्यामध्ये ती असते. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती आता खूपच खुश झालेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा आता होतात ना, तेव्हा मात्र आता इकडे चारुलताला आनंद वाटत असतो. ती विचार करत असते की चला सगळं काही व्यवस्थित होतंय. पण तेव्हाच ना चारूला हे सुद्धा आठवतं की पैसे जे आहेत ते या लोकांना द्यायचे आहेत. तेवढ्यातच तृप्ती तिथे येते आणि तृप्ती जी आहे ती म्हणत असते की मी तृप्ती आहे, मी ना भाग्याची वहिनी, तुम्ही ओळखलं का? तेव्हाच ना अगं तुला कोण काय ओळखत नाही, तुला तर सगळेच ओळखतात, असं कसं तुला कोणी विसरेल? अगं तूच तर आम्ही बघायच्या आलेल्या कार्यक्रमाला पैशांचा पाऊस पडला होतास, तीच ना तू. असंही आता रोहनची आई बोलत असते. तेच आता रोहनच्या आईने असं म्हटल्याबरोबर तृप्ती म्हणते की हो हो तुम्ही मला ओळखलं. मग आता दुसरीकडे ती म्हणत असते की हे काही नाही, आता ना आपल्याला एक एक करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या करायच्या आहेत. मग आता नेमकं काय काय कसं कसं करायचं ते आता त्यांचं बोलणं सुरू असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की चारू जी आहे ती मात्र आता म्हणत असते की चला तुम्ही आलाच आहात तर तुमच्यासाठी जी वरपक्षाची जी खोली आहे ना डाव्या बाजूला आहे, तुम्हाला मी दाखवते. तेच आता तुम्ही कुठेही कमी पडायला नको म्हणूनच ना सोय तर केलीच असते. मग जो रोहन असतो ना तो आल्या सगळ्या थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतो. फक्त तोंड देखलं, त्याला काही घेणं देणं नसतं ह्या सगळ्याशी. त्याला फक्त हवे असतात ते पैसे. पण इथे ते कोणालाही माहिती नसतात. तेच मात्र मामाना आता नवरा मुलगा तर आलाय, पण त्यांनी ना सांगून ठेवलेलं असतं की हे लग्न ऐन वेळेला मोडू नका, तुम्हाला जे काही पैसे वगैरे लागणार आहेत ना ते मला सांगा, मी देईन तुम्हाला, हेही सांगितलेलं असतं. तेच आता तृप्ती म्हणत असते की पैशांची सोय तर करायला हवी, कौस्तुभसाठी पैसे जे आहेत ते हवे आहेत तिला आणि यासाठी ती पैशांची सोय करत असते. तेच चारूने ना इथे रूम वगैरे दाखवलेला असतो की तुम्ही कोणत्या रूममध्ये राहू शकता. मग आता रोहनची आई जी आहे ती तिथेच थांबलेली असताना तृप्तीही तिथेच येते. तृप्तीला रोहनच्या आईशी बोलायचं असतं त्यामुळे ती आलेली असते. चारू आता त्यांच्याशी थोडं बोलते आणि निघून जाते. तेच तृप्ती आता रोहनच्या आईशी बोलायला आलेली असते आणि ती मग आता तिच्याकडनं सगळ्या काही गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करत असते. म्हणजे नेमकं काय काय आहे आणि काय काय नाही ते, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते काढून घ्यायचा प्रयत्न करत असतानाच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे, काय काय गोष्टी करायच्या आहेत, काही ठरवलं आहे का? मग तेव्हाच ना हो ना, मला ना या लोकांनी सांगितलं आहे की मला 10 लाख रुपये आणि त्याचसोबत माझ्या मुलाला गाडीही देणार आहेत. अच्छा, म्हणजे त्यांना 10 लाख पण भेटणार आहे तुम्हाला आणि गाडीसुद्धा, एवढं सगळं सांगून ठेवलं आहे? हो हो, आम्हाला तेवढं सगळं सांगून ठेवलेलं आहे असंही आता म्हटलं जातं. त्यावर तृप्ती ना खूप जास्त हसत असते. मग तृप्तीला विचारलं जातं की तू हसतेस का? त्यावर आता ह्यांच्याकडे फुटी कवडी नाही आहे द्यायला आणि ते तुम्हाला 10 लाख रुपये देणार आहेत. नाही नाही, हे लग्न त्याच बेसवर तर होतं आहे. मी त्यांना सरळ म्हटलं आहे की मला पैसे पाहिजेत तेव्हाच हे लग्न होईल. अच्छा, तुम्ही असं सगळं सांगितलं आहे. पण तुम्हाला सांगू काय, हे ना गरीब घरातले, त्यांच्याकडे 1 रुपया नाही आहे, पण हे आता पैशांची जुळवाजुळव कुठून तरी करतील का तर तुम्हाला द्यायचे आहेत म्हणून. पण तुम्हाला म्हणून एक गोष्ट सांगते की
लग्न ना फक्त त्यांना या भाग्याला आमच्या घरात ना हकलवण्यासाठी, म्हणजेच तुम्हाला सांगू का, या भाग्याचं लग्न ना कित्येक दिवस होत नव्हतं. का तर तिच्या सौंदर्यामुळे, तिच्या रूपामुळे ती अशी आहे म्हणूनच ना मग हे लग्न होत नसताना तुमचं स्थळ आलं आणि म्हणून मग ही लोकं का होईना ते लग्न करायला तयार आहेत. पण तुम्हाला सांगू का, या लग्नासाठी ही भाग्याची बहीण आहे ना प्राजक्ता, तिला एवढे दिवस लांब ठेवले. प्राजक्ता, आता ही कोण प्राजक्ता असंही आता रोहनची आई विचारते. तेव्हाच तृप्ती सांगत असते, प्राजक्ता म्हणजेच ना ती भाग्याची बहीण आहे, आत्ते बहीण. खरं तर ना ती दिसायला खूप जास्त सुंदर आहे. म्हणूनच मग आता एवढे बघण्याचे कार्यक्रम झाले ना, त्या सगळ्यांनीच ना भाग्याला नाकारून प्राजक्ताला पसंत केला आहे. आणि तीच गोष्ट ना त्या भाग्याच्या आईलाच म्हणजे चारुलताला पटली नाही आणि म्हणूनच मग तिने ना या लग्नाच्या वेळेला ना प्राजक्ताला लांब ठेवलेला आहे भाग्याच्या ह्या लग्नापासून, जेणेकरून ती कोणासमोर यायला नको म्हणून. मग जर तुम्हीही बघितलं असतं ना तर तुम्हीही प्राजक्ताचाच हात मागितला असता, इतकी ती दिसायला सुंदर आहे. पण आता त्यांना हे लग्न हवं होतं झालेलं, म्हणून तर हा एवढा मोठा घाट घातलाय. अच्छा, हे सगळं असं आहे तर मग तुम्हाला जे पैसे हवेत ना ते दुसरं तिसरं कोणी नाही आणून देणार आहे, ती प्राजक्ताच आणून देणार आहे. मग ही प्राजक्ता आणि माझी भेट कधीच झालेली नाही असंही आता म्हटलं जातं. तेच ना, प्राजक्ताला या लग्नात आणण्याची जबाबदारी माझी, पुढचं काय ते तुम्हीही मॅनेज करा की थोडं, असंही आता ती म्हणत असते. कारण आहे ना तिला ना पैसे हवे असतात कौस्तुभला देण्यासाठी 2 लाख रुपये, आणि त्याचसाठी तिची ही मगजमारी सुरू असते, तिचेही नाटकं सुरू असतात सगळी काही. तेच आता इकडे ना प्राजक्ता असते, प्राजक्ताच्या पायाला खूपच जास्त असं लागलेलं असतं, तिला त्रास होत असतो. त्याच्यामुळे मग डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं की तुम्ही कोणतीही हालचाल करायची नाही आहे, तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यामुळे आराम करा. मग तेव्हाच ना तिथे असणारी नेहा बोलत असते, पण तिच्या बहिणीचं लग्न आहे त्यामुळे आम्हाला त्या लग्नात सुद्धा पोचायचं आहे. पण लग्नात कसं काय पोचता येईल, त्यांच्या पायाला एवढी मोठी दुखापत झालेली आहे. तर त्यावर आता प्राजक्तासुद्धा म्हणते की नाही, माझ्या पायाला जास्त लागलं आहे, त्यामुळे जोपर्यंत सगळ्या काही गोष्टी ठीक होत नाही, सगळं काही व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत काय मी इथून हलणार नाही. आणि तसंही तिला त्या लग्नात जायचं नसतं, म्हणून तर तिने हा मोठा घाट घालून ठेवलेला असतो ना या सगळ्या गोष्टींचा. मग आता तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं. तेच आता प्राजक्ता म्हणत असते की राहू दे, तसंही मला बरं वाटत नाही आहे, त्यामुळे मी कुठेही जाणार नाही आहे. माझे पाय आधी बरे व्हायला हवेत. जर माझ्या पायाला इतकं मोठं फ्रॅक्चर असेल तर मीही त्या लग्नामध्ये वगैरे जाणार नाही, असंही तिने आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना इकडे असणारी जी नेहा असते ना तीसुद्धा चकित होते, कारण नेहालाही असं वाटत असतं की असं का म्हणते ही प्राजू, कारण तिच्यासाठी तिच्या बहिणीचं लग्न म्हणजे सगळंच काही होतं. मग हे सगळं काही कसं काय, हाही विचार ना मनामध्ये येत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इथे पुण्यवचनाचे विधी सुरू असतात. ते विधी सुरू असताना भाग्याचं लक्ष ना सारखं बाहेर असतं, कारण भाग्याला असं वाटत असतं की कधी प्राजू येईल, कारण तिला असं वाटत असतं की प्राजू जर या लग्नात नसेल तर काहीच मजा नाही. आणि म्हणूनच मग आता ती ह्या लग्नासाठी प्रयत्न करत असते. तिला असं वाटत असतं की निदान आज तरी आपल्यासाठी तिने यायला हवं, पण ती काही आलेली नसते. आणि त्यामुळेच ना सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता टेन्शनफुली झालेल्या असतात. काहीच कळत नसतं की काय करावं ते. आता तिची नजर जी आहे ती सारखी बाहेर असते, ती बघत असते की कुठे काय आहे, कधी येईल माझी प्राजू, याकडेच तिचं लक्ष असतं. आणि जेव्हा तिचं ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं ना तेव्हा चारूसुद्धा भाग्याकडे बघत असते आणि मग भाग्याला आता बोलत असते की तुझं काय चाललं आहे आणि तू काय करतेस, तुला तरी कळते का, आज तुझं लग्न आहे आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये तू का अडकतेस, नको अडकूस या सगळ्या गोष्टींमध्ये, बाहेर पड आता, असंही बोलून तिला आता कसं बसं सावरलं जायचं प्रयत्न करत असतात इकडे. कारण चारूला माहिती असतं की प्राजू का नाही आली आहे, पण ती भाग्याला या सगळ्याबद्दल सांगू शकत नसते, कारण तिला माहिती आहे जर भाग्याला ह्या सगळ्याबद्दल कळलं तर भाग्य आपल्याला काही सोडणार नाही. आणि म्हणूनच मग आता ती शांत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता चारू भाग्याला समजवते आणि भाग्याला म्हणते की आज तुझा हा सोहळा आहे आणि तुला ना या सगळ्यामध्ये लक्ष घालायला हवं, आणि तू काय
करतेस असं बोलूनच ना तिला आता ती इकडे कामामध्ये लक्ष घालायला सांगत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मला लग्नामध्ये प्राजू हवी आहे, मला बाकी काही माहिती नाही असंही आता ती बोलत असते. मग येईल ना ती लग्नामध्ये, पण हे लग्न आता आपण थांबवलं तर कसं चालणार आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता या लग्नाचे विधी होत असतात. तेच बरोबर ना रोहनच्या आईचं लक्ष असतं. रोहनची आई आता खुणावत असते तृप्तीला. तृप्ती जी आहे ती कौस्तुभसोबत उभी असते, कारण तिलासुद्धा त्या पैशांची सोय करायची असते आणि त्याचसाठी तिचं हे सगळं काही सुरू असतं. तेच आता तृप्तीवर बरोबर लक्ष असतं रोहनच्या आईचं. रोहनची आई बघत असते की काय काय नेमकं चाललेलं आहे, कारण ना रोहनच्या आईला ना तृप्तीकडनं बरेच काही माहिती मिळालेली असते आणि त्या माहितीमुळेच ना ती आता तिला बाहेर बाजूला घेऊन जाते. आणि जशी ती आता तिला बाजूला घेऊन जाते तेव्हा ती तिला विचारायचा प्रयत्न करत असते की काय गं, कसं काय, म्हणजे मला तू काही गोष्टी सांगत नाही आहेस, सांग ना काय घडलं आहे वगैरे वगैरे ती विचारत असते. पण त्याच वेळेला आमचं काम करतेस ना तू, काम तर व्हायला हवं असं देखील आता तिचं म्हणणं असतं आणि ती त्याबद्दल बोलत असते. मग तेव्हाच तृप्ती म्हणत असते की काळजी करू नका, मी तुमचं काम करतच आहे, फक्त थोडा वेळ द्या असंही आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता तृप्ती तिला सांगत असते की थोडा वेळ दिलात ना की सगळं काही व्यवस्थित होईल, पण फक्त थोडा वेळ द्या मला, कारण मी आता सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते जुळवून आणण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील आता ती म्हणत असते. ते इथे रोहनची आई म्हणत असते की वेळ उशीर करू नकोस, कारण का ऑलरेडी ना मला 10 लाख रुपये हवेत, मला बाकी काही माहीत नाही. सगुणा आता इकडे तिकडे बघत असते. सगुणाचं लक्ष असतं बरोबर की लग्न कसं चाललंय, काय चाललंय. तेव्हाच ना सगुणाने लगेच ना तिकडे सुलक्षणाला सुद्धा मेसेज केलेला असतो की इथली काही काळजी करू नका, इथलं सगळं काही आता व्यवस्थित चालू आहे. तिने आता सांगितलेलं असतं, पण तिला ना हे माहिती नसतं की ह्या लोकांचं नेमकं काय चाललंय काय नाही. पण ती आता ह्या लग्नाचे विधी सुरू असतात ना, म्हणून सगुणाला असं वाटतं की चला सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, मग आपण या सगळ्या काही गोष्टी सुलक्षणाला सुद्धा सांगायला हव्यात. आणि म्हणूनच मग आता सुलक्षणाला तिने मेसेज केलेला असतो आणि सुलक्षणाला ती सांगत असते की इकडची काळजी करू नका, इकडे सगळं काही एकदम मस्त ठीक चालू आहे असंही तिने आता मेसेज करून सुलक्षणाला सांगून ठेवलेलं असतं. त्यामुळे सुलक्षणासुद्धा आता बऱ्याच खुश आनंदात असते, कारण सुलक्षणालासुद्धा वाटत होतं की चला फायनली सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं आणि इथे ह्या सगळ्या काही गोष्टी छान होत असतात, व्यवस्थित होत असतात, म्हणून तीही खुश असते. ती आता बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगला बसलेली असते आणि मग तिलाच विचारलं जातं. मग आता ती म्हणू लागते की बोला आता काय काय करायचं आहे, तुम्ही ही बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग एवढ्या अर्जंटमध्ये बोलवली आहे, याचा अर्थ नक्कीच तुम्हाला काहीतरी इमर्जन्सी, काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं असणार आहे. मग आता काय झालं, बोला ना, कशाला उशीर करताय असंही बोलून ना ती आता विषय हे करायला सांगत असते. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता तिला या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तिकडे आता नेमकी ना प्रीती आलेली असते. प्रीतीला ना आता जे काही काम असतं ते करून घ्यायचं असतं, म्हणून ती मुद्दामून स्वतः पाणी वगैरे घेऊन येते. तेच आता बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमधला सुरुवात होते. सुलक्षणा म्हणत असते की काय प्रॉब्लेम येतोय तुम्हाला, एक एक करून बोला. मग आलोकच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दलच आता इकडे जो श्रेयस आहे तो बोलायला सुरुवात करतो. श्रेयसला खरं तर ना या कंपनीचा सर्वा बनायचा असतो. जे जे काही अधिकार सुलक्षणाकडे आहेत ना ते सगळे अधिकार ना आता त्याला त्याच्याकडे हवे असतात आणि त्याचसाठी आता तो थोडंसं बोलायचा प्रयत्न करत असतो. पण तो बोलताना त्याच्या बोलण्यामध्ये इतका कॉन्फिडन्स नसतो आणि म्हणूनच मग आता तो थोडा अडखळत बोलत असतो. मग सुलक्षणा म्हणत असते की बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे सत्यन, म्हणजे तुम्ही एवढ्या अर्जंटमध्ये मीटिंग ठेवली, बाकी सगळ्यांनासुद्धा बोलवले, म्हणजे काहीतरी नक्कीच बोलायचं असेल इम्पॉर्टंट, मग बोला. मग तेव्हाच ना आता प्रीती बोलायला सुरुवात करते. प्रीती म्हणत असते की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगते की काय प्रॉब्लेम आहे ते. आता ह्या लोकांनी कोणाच्याच बोलवलं जाणार नाही, पण मी बोलते. ते काय आहे ना, आलोक भाऊजींचं जे सत्य आहे ते अख्ख्या जगाला समजलं आहे आणि त्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान होत आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं एवढे दिवस की हे सगळं काही आलोक सूर्यवंशी करत होते, पण आता ह्या सगळ्यामध्ये हाच प्रॉब्लेम आला आहे की आलोक सूर्यवंशींची तर अवस्था अशी आहे, मग या सगळ्याच्या मागे आहे तरी कोण. तेच आता सत्यन जे आहेत ते प्रीतीला शांत करायचा प्रयत्न करत असतात, पण प्रीतीला आता तिच्या नवऱ्याला हक्क मिळवून द्यायचे असतात आणि त्याचसाठी ती हे सगळं काही करत असते. आणि मग जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता
मग इथे जी सुलक्षणा जी आहे ती म्हणत असते की बरं ठीक आहे, तुला जसं वाटतंय तसं, मग तू जो काही विचार करतेस तो आपण मानूया. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, श्रेयसला म्हणजे सगळे अधिकार मी द्यायला हवेत, म्हणजे आज जे काही अधिकार माझ्याकडे आहेत ते सगळे काही श्रेयसला द्यायला हवे, असं तुझं म्हणणं आहे ना, असंही ती आता म्हणत असते. मग ती पटकनच उठते आणि मग जे काही पेपर्स असतात त्या पेपर्सवर ना पटकनच ना सुलक्षणा सही करते. सुलक्षणाने आता त्या पेपर्सवर सही केल्याबरोबर इकडे आता विचारलं जातं की हे सगळं काय आहे. तेच ना सुलक्षणाने सगळं काही आता श्रेयसच्या नावे केलेली असतं. म्हणजेच कंपनीचे सगळे काही ऑथॉरिटी जी आहे ती श्रेयसकडे दिलेली असते. मग आता श्रेयसच्या हातामध्ये ती पेपर देऊन म्हणत असते की आजपासनं जी कंपनीचं सर्वेसर्वा आहे तो तू आहेस, माझे सगळे अधिकार मी तुला दिलेले आहेत, असं देखील आता इथे ती सांगत असते. तेच आता प्रीतीला आनंद होतो, कारण प्रीतीला एवढे दिवस या सगळ्या काही गोष्टी हव्या होत्या आणि फायनली तिच्या त्या बोलण्यामुळे ना त्या सगळ्या काही गोष्टी अशा झटक्यात सॉल्व्ह झालेल्या होत्या आणि त्यामुळे ना एकदमच भारी वाटत होतं, बरं वाटत होतं आणि तो आनंद जो काही होता ना तो एक वेगळाच होता. आणि त्यामुळे प्रीती आता श्रेयसकडे पाहून हसत असते, श्रेयसला म्हणत असते की चला फायनली आपल्या मनाप्रमाणे झालं. मग दुसरीकडे आता जी माई आजी असते ना तिची एक मैत्रीण जी आहे ती आलेली असते. माई आजीला ती म्हणत असते की बघितलंस का, तुला मी बोलले होते ना की मी लग्नाला येणार म्हणून, अगं तुझ्या नातीचं लग्न आहे आणि मी येणार नाही का, अगं केव्हाची वाट बघते तुझी, ये चल पटकन तयार होऊन घे. मग आता तिची बॅग जी आहे ना ती तिथेच ठेवते आणि मग पटकन आहे ना ती तयार व्हायला बसते. तेच आता इकडे ना जी आजी आहे तिच्या रूममध्येच इथे जे तयारी सुरू असते तिथे आता तृप्ती आलेली असते. तृप्तीला प्राजक्ताला कॉल करायचा असतो ना पैशांसाठी, त्यासाठी तिचे काही ना काही प्रयत्न सुरू असतात. तृप्ती आता माई आजींना मुद्दामून बोलण्यात गुंतवते आणि तुमच्या गालाला काय लागले असं बोलून ती तिथे बघायला सांगते. तोपर्यंत जी आजीची मैत्रीण आलेली असते ना माई आजीची, तिचा मोबाईल आहे ना आता ह्या तृप्तीने गायब केलेला असतो, का तर तिच्या फोनवर ना तिला फोन लावायचा असतो प्राजक्ताला. मग आता ती बाजूला येते आणि बाजूला येऊन ना ती पटकनच ना तिच्या फोनवर ना प्राजक्ताचा नंबर डायल करते. प्राजक्ताचा नंबर जसा तृप्तीने डायल केलेला आहे तसं मात्र आता प्राजक्ताशी बोलताना ती असं दाखवत असते की आता ती बोलत आहे, पण ती बोलताना एकदमच ना वेगळा आवाज करून बोलत असते जसं की आजीचा. आणि ती म्हणत असते की काय गं प्राजक्ता, तू कुठे लग्नात दिसत नाही आहेस, अगं हे लग्न आता होत नाही असं मला वाटते, कारण का भाग्याची सासू जी आहे ना तिने पैशांची मागणी केली आहे, हुंडा द्या म्हटली आहे आणि हुंडा जर नाही दिला ना तर हे लग्न करणार नाही असं म्हटलं आहे. आणि हे सगळं बोलताना तृप्ती ना एकदम म्हाताऱ्याच्या आवाजामध्ये बोलत असते, म्हणजे एखादी म्हातारीच बोलते, जसं की माई आजीची मैत्रीण बोलते असं तिला दाखवायचं असतं. आणि मग प्राजक्ताला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा प्राजक्ताला तर धक्का बसतो, कारण भाग्यासाठी हे लग्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि थोडक्यासाठी का होईना हे लग्न मोडू नये, कारण तर पैशांसाठी. जर मामाकडे पैसे नसतील पण माझ्याकडे पैसे आहेत ना, मग ते पैसे आपण नक्कीच ना ह्यांना देऊ शकतो ना, असा विचार प्राजक्ताच्या मनामध्ये. आणि त्यामुळेच ना इथे जेव्हा या सगळ्या काही गोष्टी रडून रडून सांगत असते ना इथे असणारी ही तृप्ती, तेव्हा मात्र आता हे सगळं प्राजक्ता ऐकते. मग प्राजक्ताने फोन ठेवल्याबरोबर तिच्या हाताला सलाईन चालू असतं, तिला धड चालतासुद्धा येत नसतं, कारण तिचं एक्सरे वगैरे सगळं काढायचं असतं. तेच आता इथे तृप्तीने कसं सांगितलेलं असतं तेच प्राजक्ताच्या हाताला सलाईन लावलेलं असतं, ते सलाईन काढून ती फेकून देते. जसं आता तिने सलाईन काढून फेकून दिलेलं असतं ना तसं आता तिला असं वाटत असतं की नाही, काही झालं तरी भाग्याचं लग्न मोडण्यापासून थांबवायला हवं. आणि त्यासाठी ती पटकन तिथून उठते. तिला चालायलाही धड जमत नसतं, पण ती चालायचा आता प्रयत्न करत असते. ती आता जेव्हा चालायचा प्रयत्न करते तेव्हा ती बघतसुद्धा नाही की कोण कुठे आहे, कोणाला काही सांगायला लागेल का. ती बेधडकपणे बाहेर निघते. ते स्नेहाला इकडे तिकडे शोधत असते, पण तिला नेहा कुठेही सापडत नसते. पण आता तिला त्या लग्नात पोचणं गरजेचं होतं, कारण भाग्यासाठी हे लग्न तिच्या जीवापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे हे माहिती होतं. भाग्या मात्र इथे प्राजक्ताला मिस करत असते. अजून प्राजक्ता लग्नात का आली नाही हा विचार करते. तेच आता इकडे स्नेहाला ती शोधत असते, पण तिला ती कुठेच सापडत नाही गाडीजवळ वगैरे. मग ती विचार करते की आता ही नाही आहे, त्याचा अर्थ मलाच आता जावं लागणार आहे, मी रिक्षा वगैरे करते आणि जाते, असा विचार आता प्राजक्ता करत असते. आणि रिक्षाला आवाज देणार तीच तिथे नेहा येते आणि मग नेहा म्हणते की अगं तुला केव्हाची हाका मारते, तू कुठे पळतेस. मग आता नेहाला प्राजक्ता सांगते की लवकर चल, आपल्याला आधी बँकेत जायचं आहे आणि त्यानंतर तिकडनं लग्नाच्या
लग्नाच्या ठिकाणी अगं काय झालंय, अगं हुंडा मागितला आहे भाग्याच्या घरातल्यांनी, नाही तर हे लग्न मोडेल, म्हणूनच मग आता आपल्याला जावं लागणार आहे अर्जंटमध्ये. चल मी आधी पैसे काढते बँकेत ना आणि मग तिकडनं आपण तिकडे जाऊया जिकडे लग्न आहे, कारण ते पैसे द्यायला हवे, हे लग्न काही झालं तरी मोडायला नको, असंही आता प्राजक्ता म्हणत असते. तर आता लगेचच ना नेहा आपली गाडी काढते आणि दोघीही जणी जायला निघतात. तेच आता इथे लग्न चालू असतं. लग्न चालू असतानाच इकडे आता अक्षता डोक्यावर पडणार असतात भाग्याच्या, पण भाग्याचं लक्ष असतं दरवाजाकडे. कधी एकदा प्राजक्ता येते, तिला तर या पैशांबद्दल तर काहीच माहिती नसतं, पण तेवढ्यातच ना प्राजक्ता तिथे येते आणि रोहनच्या आईच्या हातामध्ये पैशांची बॅग देते आणि म्हणत असते की हे घ्या पैसे, पण काही झालं तरी सुद्धा ना हे लग्न मोडू नका, कारण हे लग्न महत्त्वाचं आहे. तेच आता हे सगळं चारूने आणि सगळ्यांनीच पाहिलेलं असतं आणि हे जे काही हुंडा वगैरे देण्याची प्रथा जी आहे ती समोर आलेली असते आणि त्यामुळे चारूला धक्का बसतो. आणि आता प्राजक्ताला चालायला येत नसतं, पण प्राजक्ता तरीही या लोकांच्या समोर आलेली असते ना, त्याचा चारूला राग येतो. तर दुसरीकडे मात्र आता भाग्या म्हणत असते की हे सगळं काय, कसले पैसे देतेस तू, त्यावर आता प्राजक्ताला आपलं तोंड उघडावंच लागतं.